नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. तर मित्रांनो, आणखीन एक सरळ सेवा भरती निघाली आहे. सोलापूर महानगरपालिकेमध्ये ही सरळ सेवा भरती आहे. सविस्तर पद्धतीने माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, ही जी भरती असणार आहे ती कनिष्ठ अभियंता, केमिस्ट, फिल्टर इन्स्पेक्टर याची सरळ सेवा भरती असणार आहे आणि याची जाहिरात 15 तारखेला प्रसिद्ध झाली होती. मित्रांनो, सोलापूर महानगरपालिकेमध्ये एकूण 2 सरळ सेवा भरती सुरू आहेत. याचे अर्ज जे आहे ती आधीची जी जाहिरात होती त्याचा अर्ज करण्याची मुदत होती ती 20 तारखेपर्यंत होती. त्याचे तुम्ही अर्ज करू शकता. त्याच्यामध्ये पण भरपूर पदे होते आणि ह्याच्यामध्ये जी पदं असणार आहेत ती कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, सहाय्यक आणि केमिस्ट आणि फिल्टर इन्स्पेक्टर एवढे 5 पदांची 5 वर्गातील ही भरती असणार आहे. मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती 15 तारखेला प्रसिद्ध झाली आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या स्थापनेवरील गट ब राजपत्रित आणि गट क मधील रिक्त असणारी पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी ही जाहिरात आहे आणि याचा जो अर्ज आहे ते तुम्हाला 16 तारखेपासून सुरू होणार आहे. 16 डिसेंबर पासून 31 डिसेंबर पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहेत या 5 वर्गातील पदाकरिता आणि याचे अर्ज तुम्हाला सोलापूर महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती करायचे आहेत. त्यानंतर आपण कनिष्ठ अभियंताची वेतन श्रेणी बघितली तर 38,600 ते 1,22,800 S14 लेवलचं पेमेंट आहे तुम्हाला कनिष्ठ अभियंता स्थापत्यसाठी आणि कनिष्ठ अभियंता यांत्रिकीसाठी S14 लेवलचं पेमेंट आहे आणि कनिष्ठ अभियंता सहाय्यक स्थापत्य यासाठी S10 लेवलचं पेमेंट आहे. 29,200 ते 92,300 आणि केमिस्ट या पदासाठी S10 लेवलचं 29,200 ते 92,300 आणि फिल्टर इन्स्पेक्टर या पदासाठी 25,500 ते 81,100 S8 लेवलचं तुम्हाला पेमेंट आहे. मूळ वेतन ते दिले आहे म्हणजे बेसिक पे 38,600 असणार आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि यांत्रिकीसाठी. त्यानंतर 29,200 कनिष्ठ अभियंता सहाय्यक स्थापत्य केमिस्ट्री यासाठी आणि फिल्टर इन्स्पेक्टरसाठी 25,500 बेसिक पे असणार आहे. यासाठी पदसंख्या असणार आहे ज्युनियर इंजिनियर स्थापत्यसाठी 47, त्यानंतर ज्युनियर इंजिनियरसाठी तांत्रिकीसाठी 2, स्थापत्यसाठी 24 आणि केमिस्टसाठी 1च जागा असणार आहे आणि फिल्टर इन्स्पेक्टरसाठी 2 जागा असणार आहेत. याचे अर्ज तुम्हाला 16 तारखेपासून 11 तारखेपर्यंत करायचे रात्री 11:55 तुमचं परीक्षेच्या 7 दिवस अगोदर उपलब्ध होईल आणि परीक्षेचा दिनांक सोलापूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. त्यांनी एक्झाम डेट अजून दिली नाही. ते सोलापूर महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध होईल असं त्यांनी सांगितलं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला परीक्षा शुल्क असणार आहे. गट अ व ड या पदांसाठी तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये आणि अन्य इतर सर्व प्रवर्गांकरिता 900 रुपये असणार आहे. मित्रांनो, या पदासाठी वयोमर्यादा काय आहे ते आपण पाहूयात. खुल्या प्रवर्गासाठी किमान वयोमर्यादा 18 आणि कमाल वयोमर्यादा 40. त्यानंतर तुम्हाला 3/3/2023 तारखेच्या अन्वये सुधारित वयोमर्यादा जी असणार आहे ती 40 वर्षे 2 वर्षांची शिथिलता तुम्हाला देण्यात आलेली आहे. त्यानंतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल 18 ते 43 आणि सुधारित वयोमर्यादा जी असणार आहे ती 45 असणार आहे. दिव्यांग उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा 45 आणि सुधारित वयोमर्यादा जी असणार आहे ती 47 असणार आहे. ग्रस्तसाठी 47, भूकंपग्रस्तसाठी 47 आणि अंशकालीनसाठी 57 आणि माजी सैनिकासाठी सशस्त्र दलात केलेली सेवा प्लस 3 वर्षे सेवा प्लस 2 वर्षे सेवा. माजी सैनिक दिव्यांगासाठी 47, त्यानंतर खेळाडूसाठी 45 आणि अनाथसाठी 45. उपरोक्त नमूद वयोमर्यादा ही अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकास विचारात घेतली जाईल असे त्यांनी म्हणले आहे. प्रोसेस काय असणार आहे ते आपण पाहूयात. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे आणि यासाठी तुम्हाला दिनांक व वेळ ईमेल किंवा SMS करून पाठवण्यात येईल असे त्यांनी म्हणले आहे आणि सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळास प्रसिद्धीस देऊन माहिती कळविण्यात येईल. पुढील सर्व पदांसाठी मौखिक परीक्षा घेतली जाणार नाही. मात्र निवड सूचीतील उमेदवारांची व त्या उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची सत्यता पडताळणीसाठी KYC व्हेरिफिकेशन करण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांना प्रत्यक्ष बोलवले जाईल आणि मित्रांनो, खुल्या प्रवर्गातील उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान 50% व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे असे त्यांनी म्हणले आहे. त्यानंतर प्रवर्गनिहाय रिक्त पदांची संख्या आणि अंतिम निवड सूची विचारात घ्यावयाची संख्या तुम्ही पाहू शकता. इथे 1 पदासाठी इथे 3 अंतिम निवड सूची विचारात घ्यावयाची संख्या आहे. पण तुम्हाला अर्ज करताना ही सर्व माहिती वाचूनच अर्ज करायचा आहे. ही माहिती होती सोलापूर महानगरपालिका भरतीबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.